खूप दिवसांनी भेटतोय नाही आज आपण. मला तुमचे निरोप मिळाले म्हणूनच एक छान नवीन गोष्ट घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले. तर ही 53वी गोष्ट आहे. तुम्ही आधीच्या पण गोष्टी सगळ्या नक्की ऐका आणि ही नवीन गोष्ट पण आज ऐका. चला तर मग आज आपण एक छान गोष्ट ऐकूया. आपल्या गोष्टीचं नाव आहे सुहा आणि फुलं. सुहा नावाची खूप गोड मुलगी असते, एकदम गुटगट. आणि तिला काय आवडत असतं माहिती आहे? सगळ्यात जास्ती फुलं आवडत असतात. आणि तिच्या बागेमध्ये सुद्धा तिने खूप फुलं लावलेली असतात. उन्हाळ्यामध्ये रोज सकाळी उठायचं, मोगऱ्याची फुलं तोडायची, मग ती तिच्या छान बास्केटमधनं घेऊन आजीला द्यायची. मग आजीबरोबर बसून गजरे करायचे, मग आईला द्यायचा, मग पूजेसाठी आजीला उरलेली फुलं द्यायची. आणि तिच्या पण ना छान अशा 2 वेण्या असतात, मग ती गजरा घालून शाळेत जात असते. अशी सुहा फुलांवर खूप प्रेम करत असते. छोटी 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 बाग असली ना तिची, तरी तिने खूप सारी फुलं लावलेली असतात. त्याच्यामध्ये गुलाब असतात, वेली गुलाब असतात, जास्वंद असते, मोगरा, जाई, जुई, नंतर चाफा असतो. आणि तिचा खूप वेळ आणि खूप आनंदात या फुलांबरोबर जात असतो. सगळ्यांना माहिती असतं की सुहाला फुलं खूप आवडतात, म्हणून नेहमी तिच्या बर्थडेला तिची मावशी, आत्या, काकू, मामा सगळेजण तिच्यासाठी फुलं आणत असतात. केक पण फुलांचा असतो, ड्रेसवरचं डिझाईन पण फुलांचं असतं. असं सगळं फुलांचं तिला खूप आवडत असतं. एवढंच काय, तर तिला गिफ्ट पण कधी कधी खूप सुंदर फुलं घेऊन तिचे मित्र किंवा तिचे नातेवाईक येत असतात किंवा फुलांचं छान झाड देत असतात. मग सुहाल्याचा खूप आनंद होत असतो. तर त्यांचं की नाही एक फार्म हाऊस असतं बरं का. आणि तिकडे ती शनिवार रविवार किंवा जेव्हा जेव्हा तिला सुट्टी असते तेव्हा ती आई बाबा, आजी आजोबा सगळ्यांबरोबर तिकडे जात असते. आणि तिला तिकडे खूप आनंद होत असतो, कारण सगळीकडनं मस्त डोंगर दिसत असतात. इथे आपल्याला किती अशी धुराची आणि याची हवा खावी लागते, हो की नाही? पण तिच्या फार्म हाऊसवर मस्त मोकळी हवा असते, कुठेही धूर नसतो, छान रात्रीगार होत असतं. आणि सगळ्यात छान काय असतं माहिती आहे? तिची फुलांची बाग. पहिल्यांदा त्या फार्म हाऊसवर गेल्यावर सुहा तिच्या सगळं ते जे तिने सामान आणलेलं असतं की नाही बागकाम करायचं, ते घेऊन आधी बागेत जाऊन बसत असते. तिला जेवायचं नसतं, बाकी काही करायचं नसतं, मस्त आपल्या बागेत खेळायचं असतं आणि फुलांची गप्पा मारायच्या असतात. अशी सुहा फुलांमध्ये फार्म हाऊसमध्ये पण रमत असते. तिची परीक्षा संपते आणि मग ती मागेच लागलेली असते सगळ्यांच्या, की चला चला लवकर आपण फार्म हाऊसवर राहायला जाऊ. आणि आजीला म्हणते, आजी आता माझी खूप मोठी सुट्टी आहे, त्यामुळे आपण मस्तपैकी 4 दिवस राहायचं आहे ना. काल बाबा म्हणत होता की आता आपण गेल्या वर्षी 4 दिवस राहू. आजी मी खूप खुश आहे, मी खूप बागकाम करणार आहे. आणि मग आईने मला खूप नवीन झाडं पण आणून दिली आहेत, मग मी माळीबॉनबरोबर ती झाडं लावणार आहे. मग आपण नंतर जाऊ तेव्हा त्याला फुलं आलेली असतील, किती मजा येईल ना आजी. फक्त फुलांविषयी बोलत असते. आजी म्हणते, हो ग, आपण आता सकाळी उठलो की सगळं तुझ्या आवडीचं सामान भरू आणि फार्म हाऊसवरती जाऊ. मग मस्तपैकी आजीच्या कुशीत सुहा छान झोपते. सकाळी सकाळी उठल्यासाठी तयारी करते आणि सगळेजणं मस्तपैकी फार्म हाऊसवर जातात. मला सांगा, तुम्हाला पण शनिवार रविवार किंवा जेव्हा कधी 1-2 सुट्ट्या आधेमध्ये असतात तेव्हा सारखं मॉलला नाही ना जात तुम्ही फिरायला? तुम्ही पण मोकळ्या हवेत, जिथे कुठेही पोल्युशन नाही, अशा ठिकाणी जाता की नाही? जाता ना? जातच जा. आणि आपल्या आईबाबांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर अशा ठिकाणी पण जायचं. म्हणजे मॉलमध्ये पण जायचं, पण अशा मोकळ्या हवेत पण जायचं. तशी सुहा सकाळी मस्तपैकी फार्म हाऊसवर जाते. काय सुंदर सगळीकडे हवा असते, इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं तिला. मग त्या दिवशी मात्र सगळं घर आवरण्यातच आणि स्वच्छता करण्यात खूप वेळ जातो. तिला काही फारसं बागेत खेळायला जाता येत नाही. तिला जरा वाईट वाटतं, संध्याकाळ होते, पण एकदा ती अंधारात जाऊन आपली फुलं आणि बाग बघून येते. आजी म्हणते, अगं सुहा, आता आपण 4 दिवस आहोत की नाही, तू मस्तपैकी सकाळी निवांत तुझं बागकाम करत बस आणि मला सगळी छान छान फुलं आणून दे हां. मग ठरतं. आणि सुहा छानपैकी अशीच जेवण करते आणि झोपून जाते. सकाळ होते, तिला जाग येते. पहिलं काय करते माहिती आहे?
तिचं बागेचं सामान घेऊन बागेत जाते आणि बघते तर काय, तिची सगळ्या बागेतल्या फुलांचे रंगच उडून गेलेले असतात. तिचा विश्वासच बसत नाही. अरे बापरे, असं झालंच कसं? काल रात्री मी आले तेव्हा खरं म्हणजे अंधारात मला नीट दिसलं नाही, पण असं काय झालं? इकडे तर माळी काका येत होते, पाणी घालत होते, माझ्या सगळ्या फुलांचे रंग गेले कुठे? खूप भीती वाटायला लागते. ती फुलांच्या जवळ जाऊन बघते तर गुलाबाचा सुद्धा सगळा रंग उडून गेलेला असतो. एकाही फुलाला तिच्या बागेतल्या रंग नसतो. सुहा विचारच करायला लागते. तिला काही सुचतच नाही. तिला नुसतं असं आतून रडू येत असतं आणि ती म्हणते, कालच मला आजीनी गोष्ट सांगितली की सगळीकडे झाडं पाडतात, फुलं पाडतात, नवीन फुलं पडतात, सगळी झाडं मोठी मोठी पडून जातात, रस्ते वगैरे होत आहेत, पण नवीन झाडं कुणी लावत नाही. झाडांवर फुलांवर सगळेच काही प्रेम करत नाहीत. आजी सांगत होती, असं जर झालं ना तर एक दिवशी खरंच असं होईल की आपल्या जवळ झाडं आणि फुलं आणि पानंच नसतील. अगं झाडं आपल्याला श्वास देतात, मग जरी त्यांना बोलता आलं नाही तरी ते आपल्यावर प्रेम करत असतात आणि सांगत असतात की तुम्ही आमची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेऊ. हे तर सगळं आजीशी काल बोलले मी. बाप रे, आणि खरंच असं झालं तर काय होईल? इतकी घाबरून जाते आणि तिला इतकं वाईट वाटतं बागेत बघून की ती शेवटी जोराजोरात रडायला लागते, जोरात ओरडायला लागते, आई 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 करून. आणि आई धावत येऊन बघते तर काय, सुहा झोपलेली असते, तिला स्वप्न पडलेलं असतं बहुतेक, आणि आई तिला जागं करत असते. आणि जी जागी होते ती रडता रडता हसायलाच लागते. आई, म्हणजे माझी बाग जशीच्या तशी आहे. बापरे, हे स्वप्न होतं, किती बरं झालं. आई म्हणते, अगं काय झालं काय झालं, आम्ही सगळे घाबरलोय बाई, काय झालं सांग. मग सुहा तिचं सगळं स्वप्न सांगते. तेव्हा सगळेच जण विचार करतात की खरं आहे सुहा, तू म्हणतेस ते आम्हाला खूप आवडतं की तू सगळी अशी बागेची काळजी घेतेस, फुलांवर प्रेम करतेस, पण असं होऊ शकतं कधी ना कधीतरी. जर सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं तर खरंच असं होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? सुहाला जे स्वप्न पडलं ते खरंच झालं तर? बघा, विचार करू. आपणही सुहासारखं फुलांवर प्रेम केलं पाहिजे की नाही? तुम्ही सगळे करत असाल तर अजून करा, आणि करत नसाल तर आजपासून ह्याचा विचार करा. झाडं असतील तर आपण असू, आणि आपण असू तर झाडं पण असलीच पाहिजे, हो की नाही? आवडली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला तुमच्या बागेचे फोटो पाठवा. मला खूप आनंद होईल तुमच्या बागेतले फोटो बघून. तुम्ही फुलांविषयी लिहा, तुम्ही गोष्टीविषयी लिहा, आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला गोष्ट आवडली तर तुमच्या मित्रांबरोबर ती शेअर करा. भेटूच लवकर परत दुसरी गोष्ट घेऊन. मी येईनच. बाय.